कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, राजकारण आणि प्रशासकीय सेवा सर्वच क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात आणि देशात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींना घडवणारी शाळा म्हणजे सोलापूरची हरिभाई देवकरण प्रशाला। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या समोरच शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही शाळा। या शाळेची आता शतक महोत्सवाकडे वाटचाल चालली आहे। नेमका कसा राहिला या शाळेचा प्रवास आणि मोठ्या व्यक्ती कशा घडल्या या शाळेत ते आज आपण पाहणार आहोत। सोलापूर जिल्ह्यातली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असा ज्या शाळेचा उल्लेख केला जातो तीच ही हरिभाई देवकरण प्रशाला। 1917 साली शिक्षण प्रसारक मंडळीनं या विद्येच्या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली। शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या शाळेनं देशाला आजवर अनेक नामवंत खेळाडू, कलावंत, लेखक दिले। मराठी शाळेची स्थापना पहिल्यांदा पुण्यात झाली। त्यातून सोलापूरमध्ये आपटे शाळा म्हणून एक आपटे नावाचे शिक्षक होते, त्यांनी स्थापन केलेली होती। वयोमानानुसार त्यांना ती शाळा पुढे चालवता आली नाही, म्हणून ती शाळा त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळीला विनंती केली की शाळा तुम्ही चालवायला घ्यावी। त्यामुळे 100 वर्षापूर्वी हा करार होऊन आपटे शाळा ही हरिभाई देवकरण प्रशाला शाळेमध्ये रूपांतरित झाली। पॉली उमरीगर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे हे पहिले भारतीय। पॉली उमरीगर यांच्यातला खेळाडू घडवला तो याच हरिभाई देवकरण प्रशालेनं। मध्ये एकदा पॉली उमरीगर आले होते शाळेत, मी भेटले त्यांना। मी असिस्टंट हेडमास्टर होते 5 साली 2005ला। त्यावेळेला त्यांनी जो षटकार मारला होता ती काच फुटली होती 3ऱ्या मजल्यावरची। त्या वर्गात जाऊन ते बघून आले होते की मी कुठून मारलं आणि ती काच कशी फुटली असेल त्यावेळेला। सामना, सिंहासन, उंबरठा, जैत रे जैत अशा वेगळ्या धाटणीचे प्रसिद्ध मराठी चित्रपट बनवणारे डॉक्टर जब्बार पटेलही याच एडी प्रशालेचे माजी विद्यार्थी। जब्बार पटेलांप्रमाणेच या मराठी शाळेनं घडवलेला आणखी एक कलावंत म्हणजे अतुल कुलकर्णी। आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगताना शाळेच्या शिक्षकांचा अभिमान द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही। प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि ज्येष्ठ संपादक डॉक्टर अरुण टिकेकरांसारख्या आसामी देखील याच शाळेच्या बाकावर घडल्या। एडी प्रशालेनं आजवर घडवलेल्या दिग्गजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवी पिढी सुद्धा एक इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे। काय नाव आहे त्यांनी काय काय केलेलं? पहिल्यांदा तर मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे आणि या शाळेतनं अनेक नामवंत कलावंत विद्यार्थी होऊन गेलेत। क्रीडा आणि कला या दोन्ही क्षेत्रात अनेक विद्यार्थी होऊन गेलेत। आतापर्यंत क्रिकेटमध्ये गाजलेलं एक नाव होतं ते म्हणजे पॉली उमरीगर, म्हणजेच पहालन रतनजी उमरीगर। इंग्रजी शाळेत शिकली तरच मुलांचं भलं होईल असा समज आजच्या अनेक पालकांनी करून घेतलाय। मात्र मातृभाषेत शिकून यशाची उत्तुंग शिखरं कशी गाठायची हे एडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी दाखवून दिलंय। भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार पॉली उमरीगर यांच्यापासून ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते अतुल कुलकर्णी यांची वाटचाल या शाळेतून झाली। मराठी भाषेतून शिक्षण घेतलेल्या दिग्गजांनी आपल्या भाषेचा झेंडा अटके पार रोवला। माधव जुलियन यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, हिला वैसवू वैभवाच्या शिरी। सगळ्याच दिग्गजांनी हरिभाई देवकरण प्रशालेतून मराठी शिक्षण घेऊन आपल्या संस्कृतीला आणि भाषेला 4 चांद लावलेत। शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।